नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. कोकणात पावसात आपल्याला विविध प्रकारची रानफुलं फुललेली दिसतात. या रानफुलांचे आकार आणि रंग खूपच विविधतापूर्ण आणि आकर्षक असतात. सौंदर्याच्या बरोबरच ही रानफुलं बहुउपयोगीही असतात. यातील बऱ्याच रानफुलांमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात, तर पिवळ्या भंगऱ्यासारख्या रानफुलांचे ताटवे जमिनीची धूप थांबवण्यासाठी उपयोगी पडतात. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊया अशाच एका रानफुलाविषयी, म्हणजेच केनीविषयी. केनी ही पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. या वनस्पतीला निळ्या रंगाची फुलं येतात. ही फुलं साधारणपणे जुलै ते सप्टेंबर या काळात फुलतात. केनी भारतात ओलसर दलदलीच्या जागी तणाच्या स्वरूपात उगवते. कधीकधी शेतांमध्ये तण म्हणून सुद्धा ही उगवलेली दिसते. भारतात ही वनस्पती महाराष्ट्र, आसाम, केरळ, ओरिसा, तामिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये आढळून येते. महाराष्ट्रात या वनस्पतीला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात उपवास सोडताना केनीची भजी केली जातात. केनीची भाजीसुद्धा केली जाते. केनी आणि कुरडूच्या भाजीचा उल्लेख चातुर्मासाच्या कहाणीमध्ये आढळून येतो. या भाजीमध्ये लोह आणि खनिज असतात, त्यामुळे शरीराला पोषण मिळतं. केनी ही भाजी लोहाचा उत्तम स्रोत मानली जाते, ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. ही भाजी पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि भूक वाढवण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. शरीरातील टाकाऊ घटक बाहेर टाकून रक्त शुद्ध करण्याचे कामसुद्धा ही भाजी करते. काही ठिकाणी या वनस्पतीच्या फुलांपासून निळा रंग तयार केला जातो. कोकणामध्ये गाई गुरं ही वनस्पती अगदी आवडीने खातात. गाई तसेच म्हैशींनी ही वनस्पती चारा म्हणून खाल्ल्यास त्यांच्या दुधामध्ये नैसर्गिकरित्या वाढ होते. काही देशांमध्ये या वनस्पतीचा वापर जखमा, जळजळ आणि त्वचेच्या विकारांवर औषध म्हणूनही केला जातो. केनीची ही आकर्षक फुलं फक्त एकच दिवस टिकतात आणि म्हणूनच इंग्लिशमध्ये याला क्लाइम्बिंग डे फ्लॉवर किंवा स्प्रेडिंग डे फ्लॉवर असं पण म्हणतात. कोकणच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणारी ही केनी वनस्पती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.